नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप, खूप, खूप स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसा होता तुमचा आजचा मंगळवारचा निफ्टी एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट जर बघितलं तर मार्केटमध्ये आज व्हॉलेटिलिटी बघायला मिळाली. मार्केट फर्स्ट पहिल्या 1 ते 1.5 तासामध्ये मार्केटमध्ये शार्प सेलिंग बघायला मिळाली. त्याच्यानंतर मार्केटमध्ये एक बुलिश रिव्हर्सल बघायला मिळाला. जो गॅप होता गॅप फिल केला आणि त्याच्यानंतर परत मार्केटने तिकडनं थोडंसं कन्सोलिडेशन दाखवलं. ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटमध्ये आज डाऊन आणि अपची मोमेंटम बघायला मिळाली. आणि कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर आपण काही लेवल डिस्कशन केल्या होत्या. तिकडे हे देखील डिस्कशन केलं होतं की कालचा जर ट्रेडिंगचा सेशन जर बघितला तर निफ्टीमध्ये जवळजवळ 250 पॉईंटची वन साईड सेलिंग प्रेशर बघायला मिळालेलं आहे. त्यामुळे आजच्या दिवशी जर मार्केट गॅप डाऊन होत असेल तर डाऊन साईडला मार्केट जाण्याची पॉसिबिलिटी थोडी कमी आहे. आणि बघा काल कुठली रिकव्हरी बघायला मिळाली नाही, परंतु आज जर बघितलं तर मार्केटमध्ये एक रिकव्हरी बघायला मिळाली. ओके, सो आय होप तुम्हाला ज्या पद्धतीने मार्केट डाऊन साईडला गेलं, अप साईडला गेलं, हे जे मार्केटने स्विंग तयार केले हे स्विंग समजले असतील. आणि ओव्हरऑल जर चार्ट बघितला तर चार्ट थोडासा निगेटिव्ह अजूनही आपल्याला बघायला मिळतोय. आणि त्याच्यासाठी वेगवेगळे फॅक्टर आहेत. प्राइस ॲक्शन तर पहिली निगेटिव्ह आहे मार्केटची. स्ट्रक्चर जर बघितलं तर स्ट्रक्चर निगेटिव्ह आहे आणि काही गोष्टी त्याला सुटेबल आहेत, पूरक आहेत. कुठल्या गोष्टी आहेत? जर ओव्हरऑल जर बघितलं तर तुम्हाला माहिती न्यूजमध्ये चालू आहे की आपल्या एअरलाईनचे बिझनेसचं थोडेसे तिकडे डालाडोल झालेले आहेत. तसेच त्यासोबत जर बघितलं तर डॉलरच्या कम्पेअरमध्ये जर इंडियन रुपी बघितलं तर इंडियन रुपी घसरतोय, त्याची व्हॅल्यू आहे ती कमी होती. आता त्याला वेगवेगळे फॅक्टर आहेत, ते जर सांगत बसलं तर खूप व्हिडिओ मोठा होईल. पण तो थोडक्यात समजून घ्या की आपल्याला खरेदी करायला ज्या गोष्टी असतात बाहेर देशातनं ज्या विकत घ्यायच्या असतात त्या डॉलरमध्ये विकत घ्याव्या लागतात. आणि मोस्ट ऑफ द आपण काय करतो की आपला जो देश आहे तो खरेदी जास्त गोष्टी करतो आणि सप्लाय कमी गोष्टी करतो. ओके, म्हणजे आपल्याला लागणाऱ्या गोष्टी 80% गोष्टी आपण बाहेरनं मागवतो आणि ज्या दुसऱ्या देशांना लागणार आहेत त्या गोष्टी आपण 20% प्रोव्हाइड करतो. त्याच्यामुळे 20% लोकांचे जर तुम्ही सोशल मीडियावर व्हिडिओ बघत असाल की नाही हे चांगले हे चांगले नाही. जर तुम्ही थोडक्यात जर तुम्हाला थोडंसं जरी नॉलेज असेल तर इंडियन रुपीची जर व्हॅल्यू डाऊन होत असेल, इंडियन रुपीची जर व्हॅल्यू कमी होत असेल तर त्याचा इम्पॅक्ट हा निगेटिव्ह होणार आहे, हे लक्षात ठेवा. ओके, बाकी ज्याला बोलायचं ते बोलत असतो, परंतु चार्टवरती आपल्याला दिसते काय चालतंय. ओके, आता उद्या जर बघितलं तर उद्या बुधवार आहे, सँडविचचा ट्रेडिंग सेशन आहे. आता तुम्ही मला सांगा की सँडविच ट्रेडिंग सेशन काय? तर जे जुने लोक आहेत जे रेग्युलर व्हिडिओ बघतात की परवा दिवशी जर बघितलं गुरुवारी तर सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. आज जर बघितलं मंगळवारी तर निफ्टीची एक्सपायरी होती. मधला जो दिवस आहे तो 2 एक्सपायरीचा मधला दिवस आहे. त्यामुळे थोडासा तो दिवस काय होतं की मार्केट प्रिडिक्ट करायला थोडंसं अवघड जातं. तरी देखील आपण काय लेवल बनतात ते अपसाईड, डाऊनसाईड, निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स ह्या तिन्हींचं डिस्कशन करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा नक्की प्रयत्न करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नाही आवडला तर बिंदास डिसलाईक करा. कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ का नाही आवडला ते. आणि नेहमीप्रमाणेच सांगत असतो मी की एज्युकेशन 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 म्हणजे शिकण्यावरती फोकस करा, मार्केट शिकण्यावरती. कुठूनही शिका, काही हरकत नाही. ज्याचं तुम्हाला समजतं त्याच्याकडून शिका, काही हरकत नाही. परंतु जी व्यक्ती तुम्हाला शिकवतोय, जी व्यक्ती तुम्हाला सांगतोय ह्याचं तुम्हाला समजतंय का गोष्टी, हे महत्त्वाचं आहे. ओके, किंवा कोणाची खूप जोरात मार्केटिंग आहे आणि तुम्ही त्याच्याजवळ जाऊन शिकताय आणि तुम्हाला जो शिकवतोय त्याचं काहीच समजत नसेल तर काय त्या शिकण्याला अर्थ राहणार आहे का? तुम्हीच सांगायचं कमेंट करून. आणि जर तुम्हाला प्राइज ॲक्शन शिकायचे असेल तर त्याच्यासाठी आपला प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स आहे. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही जर इच्छुक असाल तर तुम्ही शिकू शकता. ओके, आता ओव्हरऑल मार्केटचं स्ट्रक्चर जर बघितलं तर निगेटिव्ह आहे. आता ॲनालिसिसला सुरुवातच करूया आपण. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टी 5 मिनिटाचा आहे. 1 सेकंड. निफ्टी 5 मिनिटाचा चार्ट ओपन आहे. काल जर बघितलं तिकडे डबल टॉप क्रिएट केला होता. ही प्राइस ॲक्शन परवाच्या दिवशीची आहे. सोमवारी जर बघितलं तर मार्केटने वन साईड डायरेक्शन मोमेंटम दाखवला आणि इकडनं ते इथपर्यंत जवळजवळ 250+ पॉईंटची ही निगेटिव्ह मोमेंटम होती. आज जर बघितलं तर मार्केटमध्ये पॅनिक होतंच, ते आपल्याला या चार्टवरूनच बघायला मिळालं होतं.
आज जर पाहिलं तर मार्केटनी गॅप डाऊन ओपन झाला आणि सडनली फॉल दाखवला. त्यामुळे इकडे कुठलाही सेटअप तयार झाला नाही. ज्या पद्धतीने प्रायजेक्शन व्हायला पाहिजे तशा पद्धतीने प्रायजेक्शन तयार झाले नाही. डायरेक्ट मोमेंटम गेला आणि हा पकडता नसन आला तरी काही हरकत नाही. परंतु इकडे जर बघितलं तर इकडे एक कप अँड हँडल पॅटर्न क्रिएट झाला आणि तिकडनं एक छोटा मोठा बुलिश मोमेंटम बघायला मिळाला. तर ओव्हरऑल चार्ट बघितलं तर थोडंसं आजचं मार्केट ना थोडंसं टफ होतं आणि चार्ट रीडिंग करणं देखील आजच्या मार्केटमध्ये थोडंसं अवघड होतं. कुणी खूप सुंदर पद्धतीने रीड केलं असेल तर कमेंट करून सांगू शकता आणि कोणाला अवघड गेला असेल तर ओव्हरऑल जर चार्ट बघितला आजचा तर अवघड आहे. त्यामुळे स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा. आता त्याच्यानंतर जर बघितलं तर थोडंसं लेवल हाईड करूया आपण. ही प्रायजेक्शन आपण काल डिस्कशन केली होती. 1 तासावरती जर घेऊन गेलो तर ही प्रायजेक्शन आपण काल डिस्कशन केली होती. कोणती प्रायजेक्शन होती? ही प्रायजेक्शन थोडीशी निगेटिव्ह प्रायजेक्शन आपण डिस्कशन केली होती. मार्केटने त्या खालीच गेलं, मार्केटने त्या खालीच कन्सल्टेशन करत राहिलं. ओके. आता 5 मिनिटावर जर गेलो आपण, आणि लास्ट टाइम पण तुम्हाला मी ही गोष्ट सांगितली होती की इकडे जर बघितलं तर हायला ओपन होते आणि एक लो लावते, हायला ओपन होते, लो लावते, हायला ओपन होते, लो लावते आणि इकडे ही हायर लो अशा पद्धतीने प्रायजेक्शन होती. आणि तिकडे काय केलं मार्केटनी, ज्यावेळेस इकडे हा हाय ब्रेक केला तेव्हा छोटीशी मोमेंटम दाखवली बुलिश आणि त्याच्यानंतर परत नवीन हाय ब्रेक केला तेव्हा छोटी मोमेंटम दाखवली. म्हणजे जोपर्यंत इकडे, आता इकडे जर बघितलं इकडे पण आपल्याला एक हायर लो इकडे मार्केट लावते, म्हणजे डाऊन ट्रेंडमध्ये मार्केट आहे. परत इकडे एक हाय लावलाय, परंतु रिसेंटली स्विंग ब्रेक केला नाही. म्हणजे याचा जर बघितलं तर हा स्विंग होता, त्याच्यानंतर इकडे जर बघितलं तर हा स्विंग क्रिएट झाला, छोटा इकडे जर बघितला हा स्विंग क्रिएट झाला, त्याच्यानंतर इकडे जर बघितलं तर हा स्विंग क्रिएट झाला, त्याच्यानंतर इकडे जर बघितलं तर आता हा स्विंग क्रिएट झाला. आणि हे जे स्विंग आहेत 1 2 3 4 5 हे कधीही ब्रेक केलेले नाहीत निफ्टीने. म्हणजे रिव्हर्सल जरी आलाय तर तो ह्या स्विंगच्या खालीपर्यंत आलाय. म्हणजे जोपर्यंत ह्या स्विंगच्या खाली मार्केट आहे याचा ट्रेंड काय आहे, थोडासा निगेटिव्ह आहे प्रायजेक्शनच्या दृष्टीने जर बघितलं तर. ओके. आता हा स्विंग आणि हा स्विंग हे आज इंट्राडेमध्ये बनलेले आहे आणि त्याची क्लोजिंग जर बघितलं तर सेंट्रल आहे. म्हणजे डाऊन साईडला जर बघितलं तर आजचा इंट्राडे लो आणि आजचा इंट्राडे हाय हे थोडेसे एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आणि स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला इकडे बघायला मिळतं. तर ह्या झोनमध्ये जर हा स्विंग ब्रेक होतोय तर हे जे आत्ता आपण डिस्कशन केलं स्विंग, तर कुठे ना कुठे हे स्विंग ब्रेक होऊन मार्केट इकडे थोडंसं ट्रेंड चेंज होते मार्केटचा, तो ट्रेंड थोडासा बुलिश बघायला मिळू शकतो. आणि डाऊन साईडला जर बघितलं तर डाऊन साईडला ऑलरेडी इकडनं नेगेटिव्हच आहे प्रायजेक्शन. तर आणि इकडनं जर हा स्विंग ब्रेक होता आता इकडचा थोडासा, तो परत या लोपर्यंत येण्याला ट्राय करू शकतो आणि त्याच्यानंतर आणखी खाली मोमेंटम दाखवू शकतो. तर या लेवल काय बनतं ते थोडं समजून घ्या. आणि हे जे आहे ना हे स्विंग हे अशा पद्धतीने तुम्हाला आता मी जी प्रायजेक्शन शिकवली ती सविस्तररित्या आपण आपल्या कोर्समध्ये सांगितलेली आहे. आता त्याच्यानंतर जर बघितलं इकडे या पद्धतीने एक ट्रेंड लाईन झालेली आहे. तर मार्क काय करायचे आपल्याला की आजचा इंट्राडे हाय जो की आजचा प्रिव्हियस स्विंग पण आहे, लेवल रिमूव्ह करूया. आजचा इंट्राडे आहे आणि क्लोजिंगच्या वेळेसचा लो टेक्निकली जर बघितलं तर 25,790च्या आसपास 25,796चे एक लेवल बनते आणि आजचा इंट्राडे लो. आता ही जी रेंज आहे ना ही थोडीशी कन्फ्युजनवाली रेंज आहे आणि तिला आपण काय केलं याचं नो ट्रेडिंग झोन मार्क केले, कारण की तिकडे कन्सोलिडेशन आहे. ओके. मार्केटला वर जायचं असेल तर हा स्विंग हे स्विंग आता आपण डिस्कशन केले हे स्विंग थोडेसे ब्रेक व्हायला पाहिजे. काय स्विंग आहे तो 25,923 आणि तोच काय आहे रेजिस्टन्स लेवल आहे कशाची, नो ट्रेडिंग झोनची. म्हणजे 25,923 रेजिस्टन्स, डाऊन साईडला जर बघितलं तर 25,796 सपोर्ट. आणि ही जर रेंज बघितली आपण मोठी रेंज आहे, जवळजवळ 115 पॉईंटची रेंज आहे. आता रेंज मोठी का बनली, कारण की इकडे थोडंसं स्विंग अशा पद्धतीने तयार झालेत की मग इकडे हा जर रेजिस्टन्स भेटला तर लगेच इकडे हा रेजिस्टन्स आहे. तर थोडीशी मोठी रेंज आहे. एखादे दिवस मार्केट जर राहिलं कन्सोलिडेशनमध्ये नाही रेंजच्या बाहेर गेलं तर काही आपल्याला काय होणार आहे की आपली रेंज ब्रेक होणार नाही. पण मार्केट जर कन्सोलिडेशनमध्ये झालं तर तिकडे थोडंसं आपण रिलॅक्स राहू शकतो. ओके. आता जर मार्केटनी हा जो रेजिस्टन्स आहे
हा स्विंग हा जर ब्रेक होतोय तर काहीसा एक राउंडिंग बॉटम इकडे तयार होईल आणि त्याच्यानंतर मग हा प्रिव्हियस स्विंग आहे तो ब्रेक झाल्यावरती हे जे स्विंग इकडे तयार झाले ते हे स्विंग कुठे ना कुठे ॲक्टिव्ह होताना दिसू शकतं ते. मग काय स्विंग आहे त्याच्यानंतरचा? छोटे छोटे स्विंग तयार केले आणि छोटे छोट्या लेवल आहेत त्यासाठी छोटे छोटे रेजिस्टन्स आहे. तर काय बनतो इकडे 25,923च्या नंतर काय स्विंग तयार झाला आहे? 25,985 फर्स्ट रेजिस्टन्स. सेकंड रेजिस्टन्स काय आहे? 26,040च्या आसपास सेकंड रेजिस्टन्स आहे. थर्ड रेजिस्टन्स बघितलं तर 26,100च्या आसपास आहे. तर ह्या 3 लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. ते तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता हे रेजिस्टन्स. डाऊन साईडला जर बघितलं तर काय आहे डाऊन साईडला? हा स्विंग आहे, इकडं हा एक स्विंग आहे, राऊंड लेवलच्या आसपास आहे म्हणजे 25,800च्या आसपास आहे, पण टेक्निकल लेवल काय म्हणली 25,796. ओके, तर ऑलरेडी इकडनं एक निगेटिव्ह प्रायजेक्शन क्रिएट झालेली आहे आणि इकडे जर बघितलं तर एक ट्रेंड लाईन देखील छोटीशी बनती. आता जर इकडनं ही रेंज ब्रेक होत असेल तर इकडे मार्केटला जो ट्रेंड आहे त्याच्या अगेन्स्टमध्ये जायचं आहे, त्यामुळे थोडंसं इकडे मार्केटला कष्ट घ्यावं लागतं. परंतु जर इकडे मार्केटने जर ट्रेंड सपोर्ट ब्रेक केला तर हा जो ट्रेंड आहे त्यासोबत फ्लोमध्ये निफ्टी येताना दिसू शकतो. मग त्याची फर्स्ट लेवल काय बनते? 25,729 फर्स्ट लेवल. आणि सेकंड लेवल काय आहे टेक्निकली सपोर्ट तर आपण बघून घेऊया इकडे. मल्टिपल टाइम झिगझॅग आहे इकडे. काही डाऊन साईडला लेवल बघायला मिळत आहे. $25,729 जो की आजचा इंट्राडे लो आहे. सेकंड लेवल जर बघितली 25,661 आणि थर्ड लेवल जर बघितली 25,600. बेसिकली हे सपोर्ट आहेत. फर्स्ट सपोर्ट, सेकंड सपोर्ट, थर्ड सपोर्ट हे सपोर्ट आपल्याला डाऊन साईडला निफ्टीमध्ये बघायला मिळत आहे. ओके, गॅपअप जर बघितला तर गॅपअप झाला तर हा स्विंग जो आहे तो रेजिस्टन्स थोडासा आपल्याला बघायला मिळू शकतो. इकडे रेजिस्टन्स घेताना गॅपअप होऊन थोडं पुलबॅक घेऊन जर हा रेजिस्टन्स ब्रेक होतोय तर मग परत या 2 लेवल आपण आता डिस्कशन केलेलं आहे, 2640 आणि 2600. गॅपडाऊन जर ओपन होतोय तर तो या सपोर्टवरती येतोय. मग इकडनं काहीसा एक डब्ल्यू पॅटर्न बनताना दिसू शकतो. मग गॅपडाऊन जर ओपन होत असेल आणि ही जर लेवल ब्रेक होत नाही आणि छोटीशी काही इकडे बुलिश प्रायजेक्शन जर दिसली तर जो तुम्हाला बऱ्यापैकी एक्सपिरियन्स जर असेल तर इकडनं देखील एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके, आणि गॅपडाऊन नंतर थोडंसं गॅपडाऊन जर झाला आणि गॅप फिल करून जर परत हा सपोर्ट आणि गॅपडाऊनचा जी ओपनिंग कॅन्डल आहे तिचा लो जर ब्रेक होत असेल तर हा परत थोडासा निगेटिव्ह साईडला जाताना दिसू शकतो. मग जो ट्रेंड आहे तो ट्रेंड आपल्याला फॉलो करताना निफ्टी बघायला मिळू शकतो. ओके, आय होप तुम्हाला डाऊन साईडचे लेवल, अपसाईडचे लेवल, नो ट्रेंडिंग झोन, गॅप अप, गॅप डाऊन ह्या गोष्टी व्यवस्थितरित्या समजल्या असतील. आणि ओव्हरऑल जर चार्ट बघितला तर चार्ट अजूनही नेगेटिव्हमध्येच आहे आणि त्याच्यासोबत थोडंसं जे सिनेरो आहेत मार्केटमध्ये जे चालले ते थोडेसे नेगेटिव्ह आहेत. ओके, चला व्हिडिओ सोडून जाऊ नका, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचं डिस्कशन बाकी आहे. इकडे जर बघितलं निफ्टी बँकमध्ये तर निफ्टी बँकनी डाऊन साईड मोमेंटम दाखवलीच नाही. निफ्टी बँकने इनसाईड कॅन्डल तयार केली. इनसाईड कॅन्डलमध्ये एक छोटा मोठा बुलिश मोमेंटम दाखवला. म्हणजे बँक निफ्टीमध्ये तर आज बघितलं तर फक्त 16 पॉईंटची निगेटिव्ह मोमेंटम होती. ओके, आणि कम्पेअरला जर केलं तर निफ्टीमध्ये थोडंसं जास्त सेलिंग प्रेशर होतं. म्हणजे जर बँकिंग बघितल्यास तर थोडंसं होल्ड करताना दिसलं ते, कारण की काल जर बघितलं तर काल बऱ्यापैकी सेलिंग मोमेंटम बँकिंगमध्ये दाखवली होती. ओके, आणि इकडे देखील आपण डिस्कशन केलं होतं गॅपडाऊन नंतर फ्रेश सेलिंग प्रायजेक्शन जर गॅपडाऊन होत असेल तर फ्रेश सेलिंग मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी कमी आहे. का तर ऑलरेडी एक दिवसामध्ये इतका मोमेंटम देऊन गेलेला आहे जे की त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त होतं. आणि तेच बघा इकडे परत एक बुलिश मोमेंटम दाखवलं. हलका हलका होता परंतु होता. आता लेवल जर बघितलं तर थोडेसे आपण लेवल इकडे फक्त चेंजेस करतोय.
तर लेवल थोड्याशा चेंजेस केलेले आहे. रेजिस्टन्स 59,360 जो की आजचा इंट्राडे हाय आहे. सपोर्ट जर बघितलं तर या लेवलवरती मल्टिपल टाइम इकडे पण लास्ट टाइम 2-3 वेळा सपोर्ट घेतलाय. 59,068ची लेवल आहे जो की सपोर्ट लेवल आहे. आणि ही जी रेंज आहे ही आहे नो ट्रेडिंग झोनची रेंज आहे, तिला आपण मार्क केलेलं आहे. इकडनं जर बघितलं तर ऑलरेडी डाऊन ट्रेंड, एक पुल बॅक. आता हा पुल बॅक नंतर परत खाली येऊन सपोर्ट जनरेट करून जर हा स्विंग ब्रेक होत असेल तर कुठे ना कुठे ही जी प्राइस ॲक्शन जी डाऊन ट्रेंडमध्ये होती ती थोडीशी आपल्याला शिफ्ट होताना दिसू शकते. कुठे? बुलिश साईडला. मग त्याच्या काय लेवल बनतात ते 59,518 जो की हा रेजिस्टन्स आहे. सेकंड रेजिस्टन्स जर बघितला तर आहे 59,650 आणि थर्ड रेजिस्टन्स 59,796. आता याचा ट्रेंड देखील निगेटिव्ह आहे, थोडा सिनारिओ देखील निगेटिव्ह आहे. आता याला ट्रेंडच्या अपोजिट काम करायचं, त्यामुळे थोडंसं तिकडे रिस्क फॅक्टर वाढतं. आता डाऊन साईडला जर बघितलं तर ही जी लेवल आहे ही आज ब्रेक केली, परंतु सस्टेन झालं नाही, वरती फेकलं गेलं मार्केट. आणि आता जर बघितलं तर 59,068ची लेवल आहे. येऊ द्या, छोटासा टप्पा खाऊ द्या. टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर आजचा इंट्राडे लो 58,900. बाकी ॲज इट इज लेवल आपण ज्या काल डिस्कशन केलं होत्या 58,740 आणि 58,600 या 3 लेवल आहेत. 1, 2, 3 तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. गॅप अप जर होतं तर थोडंसं कन्सिडरेशन करून इंट्राडे हाय किंवा रेंज जर ब्रेक होती तर मग बुलिश साईडला जाऊ शकतं. गॅप डाऊन या लेवलच्या आसपास, या लेवलच्या आसपास, मग हीच जो सपोर्ट आहे इंट्राडे लोचा हाच थोडासा सपोर्टचं काम करू शकतो. त्यामुळे गॅप डाऊन नंतर थोडंसं मार्केट स्लो होऊ शकतं. ओके, बाकी नो ट्रेडिंग झोन तुमच्या समोर आहे. सेन्सेक्सच्या लेवल बघूया. सेन्सेक्समध्ये ओव्हरऑल जर चार्ट पॅटर्न बघितला, एक ट्रेंड लाईन ब्रेक करून खाली आला होता. खाली आल्यानंतर बघितलं तर आज परत एक इकडे ट्रेंड लाईन तयार केली, ब्रेक पण केली, खाली आलाय. आता इतकी जर प्रायझॅक्शन बघितली फक्त की इकडनं एक डबल टॉप क्रिएट केला, खाली आला आणि इकडे जर बघितलं तर म्हणजे ही प्रायझॅक्शन अशा पद्धतीची आहे. तर ही जी प्रायझॅक्शन आहे ही कन्सिडर केली जाते बेरिश फ्लॅग एम्पोल पोल. ओके, बेरिश फ्लॅग एम्पोल पोल इकडे प्रायझॅक्शन आहे. बेरिश फ्लॅग एम्पोल पोल ज्यांनी प्रायझॅक्शन सेटअप ट्रेडिंग कोर्स केलेला आहे किंवा करत आहेत त्यांना समजलं असेल काय सांगायचे ते. आणि ज्यांना समजलं नाही, थोडंसं व्हिडिओवरती लक्ष देत जाऊ आणि कंटिन्युअसली मी काही काही गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, ॲनालिस्ट व्हिडिओ जर तुम्ही रेग्युलर बघत असाल तर तुम्हाला देखील काही ना काही गोष्टी समजतील. थोडा वेळ लागेल, हळूहळू समजतील. आता ही जी प्रायझॅक्शन आहे बेरिश फ्लॅग एम्पोल पोल आहे, परंतु आजचा जो इंट्राडे लो आहे हा एक सपोर्ट इकडे काम करतोय. आणि टेक्निकली जर बघितलं इकडे एक छोटासा सपोर्ट तयार झाला आहे 84,600 वरती. ते काही लेवल आहेत त्याला आपण थोडंसं मार्क करून घेऊया. आता इकडे बघितलं तर कालचा जो सपोर्ट होता त्याने आज रेजिस्टन्सचं काम केलं. आणि हे मार्केटचं नेचर आहे. मार्केटचं नेचर म्हणजे प्रायझॅक्शनचं नेचर आहे. जो सपोर्ट असतो तो रेजिस्टन्सचं काम करतो आणि जो रेजिस्टन्स असतो तो सपोर्टचं काम करतो. ओके, हे मार्केटचं नेचर आहे. आता हा रेजिस्टन्स जर ब्रेक होतोय तर ही जी प्रायझॅक्शन जी निगेटिव्ह होत होती, पुल बॅक घेऊन परत जर मार्केट लेवल ब्रेक करतं, तर इकडे जर तुम्ही बघितलं तर इकडे एक लो होता, त्याच्यानंतर इकडे एक हाय क्रिएट केला आणि त्याच्यानंतर जर हा हायर लो करून परत नवीन हाय लावला तर ही प्राइस ॲक्शन थोडीशी हायर हायमध्ये कन्वर्ट होती. ओके, मग त्याच्यानंतर काय रेजिस्टन्स बनतोय, तर हे काय रेजिस्टन्स आपल्याला इकडे बघायला मिळत आहे. 84,943 हा हाय जर ब्रेक होतोय तर हा स्विंग आहे 85,190. त्याच्यानंतर जर बघितलं तर थोडंसं इकडे होती, पण आपण थोडीशी लेवलवरती ठेवली आहे 85,400 85,600. हे रेजिस्टन्स आहे 1, 2, 3 सेन्सेक्समध्ये. डाऊन साईडला जर बघितलं तर आजचा इंट्राडे लो फर्स्ट सपोर्ट आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आपण
3 लेवल इकडे आहेत, जे की सपोर्ट लास्ट टाईम घेतलेले त्यांनी त्या लेवलवरती. फर्स्ट सपोर्ट आहे 84,388, 84,200 आणि 84,000. तर हे 3 सपोर्ट आपल्याला बघायला मिळते. 1, 2, 3. ओके. इकडे एक ट्रेंड लाईन आहे. थोडा पुल बॅक घेऊन एक छोटा मोठा टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक झाले तर हे डाऊन साईडचे लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात. गॅप अप थोडंसं सपोर्ट आणि इकडे जर गॅप अप होतो तर गॅप फिलिंग नंतर जर इंट्राडे हाय ब्रेक होत असेल तर थोडंसं बुलिश मोमेंटम दाखवू शकतो. गॅप डाऊनला थोडंसं पुल बॅक घेऊन मग हा सपोर्ट ब्रेक व्हायचीच वाट बघणं गरजेचं आहे. ओव्हरऑल चार्ट जर बघितलं तर निगेटिव्ह आहे. अजूनही कुठली बुलिश प्रायजेक्शन आपल्याला चार्टवरती तर आत्ता तरी बघायला मिळत नाही. आणि जे पण काही बुलिश प्रायजेक्शन होतं आता आपण निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो, तिन्हीमध्ये डिस्कशन केलेलं आहे. आय होप तुम्हाला व्यवस्थितरित्या ॲनालिसिस समजलं असेल, प्रायजेक्शन समजले असेल. आणि अजून जर डिटेल्समध्ये प्रायजेक्शन शिकायचे असेल तर त्याच्यासाठी कोर्स आहे. तुम्ही जर इच्छुक असाल तर जॉईन करू शकता. बाकी तुमचे जे मित्र असतील, मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करू शकता. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.